राज्यात एका बाजूला शेकडो शाळा अत्यल्प पटसंख्या असूनही सुरू आहेत, तर त्याचवेळी अत्यल्प पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये शिक्षक संख्या मोठी आहे। परिणामी कमी पट असलेल्या शाळांचं अस्तित्व आणि शिक्षकांच्या नोकऱ्या दोन्ही गोष्टी धोक्यात आल्या। कमी विद्यार्थी आणि अधिक शिक्षक अशा विसंगत परिस्थितीमुळे अनुदानित तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांतील 30,000 शिक्षकांना अतिरिक्त होण्याची भीती। अतिरिक्त आणि समायोजन झालेल्या शिक्षकांचं वेतन रोखण्याचे प्रकार आता शालेय शिक्षण विभागाकडून सुरू झालेत। सध्या सुरू असलेली पटपडताळणी मोहीम 22 एप्रिलपर्यंत चालणार आहे। डॉक्टर दीपक पवार आपल्यासोबत आहेत, मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख। डॉक्टर दीपक पवार, या आत्ताच्या स्थितीकडे आपण कसं पाहता? 19,000 शाळांमध्ये जास्त शिक्षक, कमी विद्यार्थी। प्रसन्न ही जी शिक्षणाच्या बद्दलची परिस्थिती आहे महाराष्ट्रातली, आता एकीकडे शाळांमध्ये शिक्षक नाहीये आणि त्याच्यामुळे मुलांचं शिक्षण थांबतंय। दुसरीकडे जो उल्लेख तुमच्या बातमीमध्ये आता आला की शाळांमध्ये मुलं कमी झाली आहेत, 1ली ते 4थी पर्यंत किंवा 1ली ते 7वी पर्यंत, आणि शिक्षकांची संख्या मात्र 30 राहिली आहे। तर आता या आकडेवारीकडे पाहताना सर्वसाधारणपणे लोकांचा कल कसा राहतो की शिक्षकांना, विशेषतः अनुदानित शाळांमधल्या, जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या, यांना 6व्या 7व्या वेतन आयोगाचा पगार मिळतो। मग ते 60,000, 70,000, 1,00,000 जो काही पगार घेत असतील एवढा पगार घेतात आणि कमी मुलांना शिकवतात, मग यांचा सगळा पगार फुकट जातो, असं एक सर्वसाधारण चित्र आहे लोकांच्या मनातलं, जे तुम्हाला पूर्ण गैर आहे असं म्हणता येत नाही। पण यातलं एक कारण आपण असं पाहिलं पाहिजे की ज्या शाळांमध्ये ती माणसं नेमली गेली त्यावेळेला त्या शाळांमध्ये पुरेशी विद्यार्थ्यांची संख्या होती। विद्यार्थ्यांची संख्या कमी होण्याचं काय कारण होतं? तर विद्यार्थ्यांची संख्या कमी होण्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण, लोकांनी त्या जिल्हा परिषदांच्या शाळांमधनं मुलं काढली आणि नंतर ती मुलं अनुदानित शाळांमध्ये, खाजगी अनुदानित मध्ये घातली किंवा सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळांची ज्या प्रमाणामध्ये संख्या वाढली त्यामुळे घातली। आता हे सगळं जे आहे ते राज्याच्या शिक्षण धोरणामधल्या निर्णायकी भूमिकेचा परिणाम आहे। म्हणजे शाळांमध्ये शिक्षक काही ठिकाणी जास्त झालेत ही गोष्ट खरी आहे, पण काही ठिकाणी, उदाहरणार्थ ओरोस सारख्या ठिकाणी, सिंधुदुर्गामध्ये एका 20,000 लोकांच्या मोर्चामध्ये 2 महिन्यापूर्वी मी सहभागी झालो होतो, जिथे गावांमधल्या शाळा रद्द कराव्यात, त्या 0 शिक्षकी शाळा आहेत तर त्या रद्द कराव्यात अशा प्रकारचं सरकारने धोरण घेतल्यामुळे शाळांचे शिक्षक, शाळांमधले मुख्याध्यापक, पालक, मुलं असे सगळे मोर्चांमध्ये आले होते। आता ही जी आकडेवारी तुमच्या आधीच्या बातमीमध्ये तुम्ही दाखवली, यातल्या काही शाळांमध्ये समजा 7वी पर्यंत 10-12 मुलं आहेत आणि 4 शिक्षक आहेत असं आपण उदाहरणार्थ धरलं, आणि त्यातले 1-2 शिक्षक समजा अधिकचे होत आहेत, तर त्यांचं समायोजन करणं हा तांत्रिक भाग झाला की त्यांना या गावातनं त्या गावामध्ये पाठवलं जाईल। प्रश्न असा आहे की तिथून जर शिक्षक मोकळा करून टाकला आणि त्या मुलांना शिकवण्यासाठी पुरेसे शिक्षक उपलब्ध करून दिले नाहीत, किंवा सरकारनं जो एक दुसरा आत्मघातकी प्रयोग सुरू केलाय तो म्हणजे समूह शाळांचा, गावातली मुलं उचलून तालुक्याच्या ठिकाणी 30-40 किलोमीटरवर न्यायची आणि सरकार त्यांना असं म्हणतं की आम्ही तुम्हाला बस पुरवू। सरकार किती सक्षमतेने बस पुरवतं आपल्याला माहिती आहे। अशा परिस्थितीमध्ये दुर्गम भागातनं, विशेषतः डोंगर दऱ्यांमधनं, एखाद्या अशा प्रकारच्या अडचणीच्या भागांमधनं बाहेर घरातनं ज्या मुली पडत होत्या, कारण गावात शाळा होती, त्यांची शाळा तातडीने बंद होण्याची शक्यता आहे। म्हणजे याच्यातनं प्रसन्न शिक्षकांच्या नोकरीचा एक प्रश्न आहे। शिक्षकांमध्ये पण 2 प्रकारचे गट आहेत। एक म्हणजे ज्यांच्या अनुदानित नोकऱ्या आहेत, ज्यांच्या पगारावर काही गदा येत नाही, जे कदाचित जुन्या पेन्शन मध्ये आहेत, आणि त्याच्यामध्ये एक शिक्षकांचा वर्ग असाही आहे की ज्यांना असं वाटतंय आपण निवृत्त होऊ ना, मग पुढे शाळांचं काही झालं तरी चालेल। शिक्षकांचा वर्ग नाहीये असं म्हणणं ही आत्मवंचना करणारं ठरेल, कारण असा शिक्षकांचा वर्ग आहेच। पण दुसरीकडे असा पण शिक्षकांचा वर्ग आहे की जे 5,000, 8,000 अशा प्रकारच्या पगारावर कामं करतायत, आणि त्यांना असं वाटतंय की 2-3 वर्ष नोकरी केली आपण की शिक्षण सेवक झाल्यावर आपल्याला कन्फर्मेशन मिळेल किंवा पवित्र पोर्टल मधनं आपली नेमणूक होईल। तुम्ही जर प्रसन्न स्वतंत्रपणे चौकशी केली तर पवित्र पोर्टल किती पवित्र आहे ते आता महाराष्ट्रात लोकांना माहिती आहे। त्यामुळे या परिस्थितीमध्ये जी माणसं आहेत त्या माणसांना त्या परिसरामध्ये जिथं संख्या शिक्षकांची कमी आहे तिथं त्यांना, जिथं मुलांची संख्या अधिक आहे त्या ठिकाणी त्या शिक्षकांना जायला सांगणं। अशा ठिकाणी मग शिक्षकांनी, आमदार माझ्या ओळखीचा आहे, खासदार माझ्या ओळखीचा आहे, मी याच्या भावकीतला आहे, असले उद्योग न करता
त्यांनी करिअरच्या कोणत्याही टप्प्याला नव्या मुलांना शिकवण्याच्या मानसिकतेमध्ये राहिलं पाहिजे. Exactly. या बाबतीमध्ये शिक्षकांचे आमदार, शिक्षकांच्या संघटना यांनी शिक्षकांच्या पगाराच्या पलीकडे जाऊन गरिबांच्या मुलांच्या शिक्षणाचा विचार केला पाहिजे. अर्थात दीपक पवार सर, आपण अगदी मूलभूत मुद्द्याला हात घातलेला आहे, ज्यामध्ये जे स्टेक होल्डर्स आहेत त्यामध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षण संस्था, शिक्षक संघटना आणि अर्थातच मुख्य म्हणजे सरकार, या सगळ्यांचा समावेश यामध्ये येतो. या मुद्द्यावरती अधिक विस्तृत चर्चा होणं अपेक्षित आहे. आशा आहे हा विषय आणखी पुढे जाईल. धन्यवाद पुढारी न्यूजला सविस्तर प्रतिक्रिया दिली यासाठी.